Hello student, welcome one and all. Today we are going to learn and discuss a topic from our writing skills sections, and this topic is very much important for our examination. This topic is considered for 4 marks. The topic is entitled as रिव्ह्यू. विद्यार्थी मित्र हो, रिव्ह्यू हा क्वेश्चन इयत्ता 12वी म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 4D यामध्ये विचारला जाईल. या रिव्ह्यूमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये फिल्म रिव्ह्यू अथवा बुक रिव्ह्यू याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. तसेच इयत्ता 11वीमध्ये हाच प्रश्न फिल्म रिव्ह्यू म्हणून क्वेश्चन नंबर 4B मध्ये 4 गुणांसाठी विचारला जाईल. सो let us discuss film review and book review in details. In this topic, we are going to study what is film and book review, what type of question will ask on this topic, steps of film and book review, example of film and book review, and some important expressions of review. Students, while studying review, we should know what is a film review mean by. Please see what is a film review. A film review is a short description of a film. It is written to give a brief description and evaluation of a movie. It gives viewers someone's opinion and recommendation about whether or not दे शुड वॉच अ फिल्म. फिल्म रिव्ह्यू हे चित्रपटाचं थोडक्यात केलेलं वर्णन असतं. चित्रपटाचं थोडक्यात केलेलं वर्णन आणि मूल्यमापन करण्यासाठी फिल्म रिव्ह्यू हा लिहिला जातो आणि याच्या माध्यमातून दर्शकांना हा चित्रपट पाहावा किंवा नाही याबद्दल एखादा व्यक्ती आपलं मत आणि शिफारस करत असतो. म्हणजे film review is an expression of your personal views towards a particular film, documentary or movie. Film review हे एखाद्या विशिष्ट चित्रपटासाठी, लघुपटासाठी किंवा माहितीपटासाठी दिलेलं वैयक्तिक मत आणि त्याचं सादरीकरण म्हणजेच फिल्म रिव्ह्यू होय. A film review gives you an opportunity to express opinion about the movie including its characters, plot and background. फिल्म रिव्ह्यू किंवा चित्रपट समीक्षा याच्या माध्यमातून एक संधी मिळते ज्यामधून पात्र, कथेची स्टोरी आणि बॅकग्राऊंड याच्याबद्दल आपल्याला आपले मतं मांडता येतात. अ फिल्म रिव्ह्यू मे बी फॉर्मल और सेमी फॉर्मल इन स्टाईल डिपेंडिंग ऑन इट्स intended readership and is usually written using present tenses. चित्रपट समीक्षा ही औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीची असू शकते. ही वाचकांच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. सर्वसामान्यतः फिल्म रिव्ह्यू लिहित असताना हा वर्तमान काळामध्ये लिहिला जातो. थोडक्यात फिल्म रिव्ह्यू किंवा चित्रपट समीक्षा म्हणजे एखाद्या चित्रपटाबद्दल मांडलेले मत हे चित्रपटातील विविध घटक आणि याच्यावरती नोंदवलेली प्रतिक्रिया असते. या फिल्म रिव्ह्यूवरती बोर्डामध्ये कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो ते आपण बघूया. बोर्डामध्ये एकूण हा 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल आणि त्याचे मार्क्स प्रेझेंटेशन ऑफ थीम और स्टोरी लाईन 2 मार्क्स, टेक्निकल अँड नॉवल अस्पेक्ट्स 1 मार्क, ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क असा एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्नाचं स्वरूप काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 4D मध्ये हा प्रश्न विचारला जाईल. राईट अ रिव्ह्यू विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स इन अबाउट 100 and 150 वर्ड्स. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चित्रपटाचं समीक्षणात्मक लेखन करा. पॉईंट्स कुठले असू शकतात पहा. याच्यापैकी कोणतेही 4 ते 5 पॉईंट्स विचारले जाऊ शकतात किंवा आपल्याला अनुसरून ते लिहावं लागतील. फर्स्ट आहे प्लॉट ॲनालिसिस स्टोरी लाईन, characterizations or characters and casting. थर्ड आहे सिनेमॅटोग्राफी. 4 आहे म्युझिक अँड साऊंड. 5th आहे म्युझिक डायरेक्टर. 6 आहे डायरेक्शन अँड डायरेक्टर. 7 आहे ॲक्टिंग. 8 आहे स्क्रिप्ट रायटर. 9 द जॉनरा. 10 सेटिंग अँड लोकेशन. 11 कॉन्फ्लिक्ट. 12 मॅसेज. 13 सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. 14 रेटिंग अँड 15 क्रिटिकल व्ह्यूज.
या आधारे आपल्याला चित्रपटाचं रिव्ह्यू हे करावं लागतं. याचबरोबर याच्याऐवजी परीक्षेमध्ये बुक रिव्ह्यू हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो लेट अस डिस्कस व्हॉट इज अ बुक रिव्ह्यू. प्लीज सी. Book review is a snapshot of a newly published book to prospective readers, and it succinctly introduces the book content and expresses the reviewer's opinion about it. A good book review helps the reader to decide whether or not to read, buy, or recommend a book. फिल्म रिव्ह्यूप्रमाणे बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तक समीक्षा. यामध्ये नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती ही थोडक्यामध्ये सांगितली जाते. यामध्ये पुस्तकामध्ये असणारा कंटेंट म्हणजे त्याच्यामधील माहिती आणि त्याबद्दल समीक्षकाचं मत हे व्यक्त केलं जातं. या बुक रिव्ह्यूवरून एखाद्या वाचकाला ते पुस्तक वाचावं का, खरेदी करावं का किंवा एखाद्याला शिफारस करावं का याच्याबद्दल ही माहिती मिळत असते. थोडक्यात बुक रिव्ह्यूच्या माध्यमातून त्या पुस्तकातील मेन कंटेंट काय आहे, म्हणजेच गाभा काय आहे, विषय काय आहे, त्यातील पात्र काय आहेत याच्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये माहिती दिली जाते. बुक रिव्ह्यू हा सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे केला जातो. बोर्ड एक्झाम किंवा इयत्ता 11वीमध्ये हा क्वेश्चन पुढील प्रकारे विचारला जाऊ शकतो. राईट अ शॉर्ट बुक रिव्ह्यू ऑफ एनी वन ऑफ युअर फेवरेट बुक्स with the help of following points. Title of the book, author, type or genre, central idea, theme of the book, into theme of the book, about the book, rising action, climax, falling action and end, characters and their role, structure, writing style and symbolism, your opinion about book and recommendation or ratings. अशा पद्धतीचा पॉईंटवरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि याची मार्किंग स्कीम कशा पद्धतीनं असणार आहे पहा. प्रेझेंटेशन ऑफ थीम ऑर स्टोरी लाईन 2 मार्क्स, टेक्निकल ऑर नॉवल ॲस्पेक्ट्स 1 मार्क, ओव्हरऑल प्रेझेंटेशन यासाठी 1 मार्क. म्हणजे एखादा बुक रिव्ह्यू असू दे किंवा फिल्म रिव्ह्यू याच्यावरती जर त्या कथेची स्टोरी थीम आपण लिहिली तर ती 2 गुणांसाठी असेल. टेक्निकल आणि नॉवेल ॲस्पेक्ट याच्यामध्ये टायटल असेल, ऑथर असेल, त्याचा जॉनरा असेल किंवा सेटिंग्स, रायटिंग स्टाईल हा 1 मार्काला आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन हे 1 मार्काला असा बुक रिव्ह्यू आणि फिल्म रिव्ह्यू हे एकूण 4 गुणांसाठी विचारले जातात. असे बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू या गोष्टी लिहित असताना काही स्टेप्स आपल्याला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. So student, let us learn how to write any film, story or documentary review with its simple steps. विद्यार्थी मित्र हो, फिल्म, स्टोरी अथवा डॉक्युमेंटरी रिव्ह्यू लिहित असताना त्याचे एकूण 3 पार्ट पडतात. याच्यामध्ये पहिला आहे इंट्रोडक्शन, सेकंड आहे मेन बॉडी आणि तिसरा कन्क्ल्युजन. प्लीज सी the first step, an introduction. An introduction is summarize all the background information of the film. एखाद्या चित्रपटाची पार्श्वभूमी याबद्दल दिलेली माहिती म्हणजेच इंट्रोडक्शन किंवा प्रास्ताविक होय. या प्रास्ताविकमध्ये विविध घटकांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्र हो, प्रास्ताविक लिहित असताना जर परीक्षेमध्ये आपल्याला पॉईंट्स दिले असतील तर त्या अनुषंगानं आपण लिहायचं आहे. अन्यथा पुढील पॉईंटचा वापर आपण इंट्रोडक्शन लिहिताना करू शकतो. फर्स्ट पॉईंट टायटल, सेकंड डायरेक्टर, थर्ड टाइप और जॉनरा, फोर्थ सेटिंग और लोकेशन, व्हेन अँड वेअर, फिफ्थ थीम, सिक्स्थ characters and casting, 7 music or sound, 8 cinematography and 9 conflict. म्हणजे या इंट्रोडक्शनमध्ये चित्रपटाचा शीर्षक, दिग्दर्शक, चित्रपटाचा प्रकार, सेटिंग म्हणजे हे कथानक कोठे घडते ते लोकेशन केव्हा आणि कोठे, थीम चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना, कॅरेक्टर्स यामधले कलाकार मंडळी
मग ते मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स याचा उल्लेख असेल. 7 म्युझिक संगीत कोणी दिलेलं आहे. सिनेमॅटोग्राफी चित्रण आणि कॉन्फ्लिक्ट या कथानकामध्ये कोणत्या पद्धतीचा वाद दाखवलेला आहे. याच्या आधारे आपण इंट्रोडक्शन लिहायचे आहे. सेकंड आहे पहा मेन बॉडी कन्सिस्टिंग 2 पॅरेग्राफ्स. इंट्रोडक्शन नंतर फिल्म रिव्ह्यू लिहित असताना मेन बॉडी हा पार्ट येतो आणि याचे आपण 2 परिच्छेद करायचे आहेत. त्याचा पॅराग्राफ नंबर 1 काय आहे पहा. अबाउट द मेन पॉईंट्स ऑफ द प्लॉट प्रेझेंटेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विदाऊट रेव्हिलिंग द एंड. या मेन बॉडीमधल्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण मुख्य मुद्द्यांच्या आधारे किंवा थोडक्यात त्या चित्रपटाची कथा लिहायची आहे आणि ती कथा लिहित असताना त्याचा योग्य क्रम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु हा प्लॉट किंवा कथा लिहित असताना कधीही चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाचा शेवट लिहू नये. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात कथेचा सारांश लिहिणं अपेक्षित आहे. पॅराग्राफ नंबर 2 इन्क्लुडिंग जनरल कॉमेंट्स ऑन प्लॉट, द मेन कॅरेक्टर्स, द ॲक्टिंग अँड द डिरेक्शन ऑर डिरेक्टिंग एक्सेट्रा. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये या कथेवरती सर्वसामान्यतः काय कमेंट्स देता येतील, कथानक कशा पद्धतीचं आहे, याच्यामधले मेन कॅरेक्टर्स कोण आहेत, त्यांची काम करण्याची पद्धती कोणती आहे, ॲक्टिंग कशी आहे किंवा या चित्रपटाचं डिरेक्शन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे का, याच्याबद्दल आपण सर्वसामान्य कमेंट्स याच्यामध्ये करायचे आहेत. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, मेन बॉडीमध्ये 2 परिच्छेद लिहायचे आहेत. पहिला परिच्छेद हा कथानकाचा आहे आणि दुसरा परिच्छेद त्या कथानकावरती कमेंट्स आहेत. आता हे 2 परिच्छेद किती ओळींचे असले पाहिजेत. सर्वसामान्यतः पहिला परिच्छेद हा 3 ते 4 ओळींचा लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावरती कमेंट ह्यासुद्धा 2 ते 3 ओळीमध्ये आपण करू शकतो, त्या विषयाला अनुसरून असणार आहेत. लास्ट स्टेप आहे अ कन्क्ल्युजन, शेवट. अ कन्क्ल्युजन विच इन्क्ल्यूड्स ॲन ओव्हरऑल असेसमेंट ऑफ द फिल्म. कन्क्ल्युजन या स्टेपमध्ये हा चित्रपट सर्वसामान्यतः कसा आहे याचं सर्वंकषरित्या मूल्यमापन केलं जातं. म्हणजे हा चित्रपट पाहावा की नाही याचे सुद्धा थोडक्यात कारण मीमांसा याच्यामध्ये दिली जाते. कन्क्ल्युजनमधला पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे स्टार रेटिंग. म्हणजे हा चित्रपट आपल्याला कोणत्या लेवलपर्यंत आवडलेला आहे याच्याबद्दल स्टार रेटिंग आपण दिली पाहिजे. स्टार्स आर गिवन अकॉर्डिंग टू द ग्रेडिंग स्केल अँड परफॉर्मन्स ऑफ द फिल्म. या चित्रपटाचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याचा ग्रेड काय आहे ते ठरवण्यासाठी आपण स्टार दिले पाहिजेत. डोंट राईट ऑर रिव्हील अँड एंड ऑर सिक्रेट ऑफ द फिल्म. हे स्टार रेटिंग किंवा कन्क्ल्युजनमध्ये आपण चित्रपटाचा शेवट किंवा या चित्रपटामधलं जे सिक्रेट आहे हे कधीही सांगू नये. थोडक्यात चित्रपट रिव्ह्यू हा लिहित असताना या 3 पॉईंटचा जर आपण आधार घेतला तर आपण चित्रपट चांगल्या पद्धतीनं समीक्षा त्याची करू शकतो. फिल्म रिव्ह्यू याचा नेमका फॉर्मॅट कशा पद्धतीनं असला पाहिजे पहा. पहिला येईल फिल्म टायटल, जॅनरा म्हणजे ती कोणत्या पद्धतीची फिल्म आहे. इट इज लव्ह स्टोरी, ॲक्शन ऑर एक्सेट्रा. डायरेक्टर कोण आहे, त्याचं नाव, कॉन्फ्लिक्ट कोणत्या पद्धतीचं दाखवलेलं आहे, गुड अँड इव्हिल फॉर एक्झाम्पल असं आपल्याला म्हणता येईल. म्युझिक डायरेक्टर कोण आहे, प्रोड्युसर. सॉंग्स अँड साऊंड्स, मेसेज, टायटल, सिग्निफिकन्स. सिनेमॅटोग्राफी म्हणजे कॅमेरावर कोणी केलेलं आहे, या कॅमेरामनचं नाव असेल किंवा त्यानं शूटिंग कशा पद्धतीने केलेलं आहे हे मुद्दे मांडावे लागतील. कॅरेक्टर्स अँड कास्टिंग, हिरो, लीड रोल, हिरोईन, विलन ऑर निगेटिव्ह रोल कोणाचा आहे यांची आपल्याला नावं द्यावे लागतील. स्टोरी ऑर प्लॉट, राईट अबाउट अ स्टोरी ऑर प्लॉट अँड कॅरेक्टर्स ऑफ फिल्म्स, डू नॉट टेल द एंडिंग. या चित्रपटामधला प्लॉट आपण थोडक्यात सांगायचा आहे, याच्यामध्ये एंड आपण लिहायचा नाही आहे. त्याचबरोबर सेकंड पॅराग्राफमध्ये ॲनालाइज द फिल्म, टॉक अबाउट द गुड थिंग्स अँड बॅड थिंग्स अबाउट द स्टोरी. याच्यामध्ये सेकंड जो पॅराग्राफ आहे त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहे चित्रपटाचं. याच्यामधल्या काही चांगल्या गोष्टी तसंच एखादी चुकीची गोष्ट असेल तर तीसुद्धा आपण मांडायची आहे. म्हणजे ॲक्टर्स असतील, कॉस्च्यूम असेल, सेटिंग, साऊंड ट्रॅक, म्युझिक असेल किंवा स्क्रिप्ट फनी आहे, सॅड आहे, असं आपलं मत त्याच्यामध्ये मांडायचं आहे. शेवटी आहे कन्क्ल्युजन. आपलं मत काय आहे, युअर रिॲक्शन, like or dislike, your opinion, was it good or bad, describe it,
रेकमेंडेशन, लाईक, डोंट लाईक, पर्सनल ओपिनियन अबाउट द फिल्म आणि शेवटचा पॉईंट आहे रेटिंग्ज. स्टार आर गिवन टू अ फिल्म बेस्ड ऑन हाऊ द फिल्म ओव्हरऑल. आपण चित्रपट सर्वसामान्यतः कसा आहे याच्या आधारे हा आपण स्टार रेटिंग द्यायचा आहे. आउट ऑफ 5 स्टार किती हे आपण त्याच्यामध्ये नोंदवू शकतो. रायटिंग स्किल या सेक्शनमध्ये फिल्म रिव्ह्यू याच्या ऐवजी बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला बुक रिव्ह्यू हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो लेट अस डिस्कस स्टेप्स ऑफ बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू याच्यासुद्धा 3 स्टेप्स आहेत. पहिला आहे इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. मोस्ट बुक रिपोर्ट्स बिगिन विथ बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट बुक, द बुक्स टायटल, ऑथर, जॅनरा, पब्लिकेशन इन्फॉर्मेशन, पब्लिशर, नंबर ऑफ पेजेस अँड इयर पब्लिश्ड. सर्वसामान्यतः एखाद्या पुस्तकाची समीक्षा करत असताना पहिल्या परिच्छेदामध्ये या पुस्तकाची बेसिक इन्फॉर्मेशन, मूळ माहिती दिली जाते. म्हणजेच या पुस्तकाचे शीर्षक काय आहे, त्याचा ऑथर, या पुस्तकाचा कोणता प्रकार आहे, पब्लिकेशन कोणाचे आहे, पब्लिशर कोण आहेत, किती पेजीचं हे पुस्तक आहे आणि इयर, या सर्वसामान्य माहिती या इंट्रोडक्शनमध्ये दिली जाते. वॉज द बुक अ बेस्ट सेलर? इज द ऑथर अ वेल नोन अथॉरिटी ऑन द सब्जेक्ट? याचबरोबर हे पुस्तक बेस्ट सेलर आहे का याची सुद्धा माहिती दिली जाते. किंवा या पुस्तकाचा जो ऑथर आहे तो वेल नोन आहे का याच्याबद्दल सुद्धा माहिती ही दिली जाते. थोडक्यात या प्रास्ताविकामध्ये पुस्तकाचं प्रास्ताविक दिलं जातं. याच्यामध्ये त्या पुस्तकाचं टायटल असेल, लेखकाचं नाव असेल, लेखकाची माहिती आणि पब्लिकेशनची इन्फॉर्मेशन दिली जाते. सेकंड आहे बॉडी. बॉडीमध्ये एकूण 4 पॉईंट्स दिले जातात. एक आहे समरी. राईट द समरी ऑफ बुक इन अ फ्यू सेंटेन्सेस. राईट हू टेल्स द स्टोरी, पॉईंट ऑफ व्ह्यू अँड द टोन ऑर ॲटमॉस्फिअर ऑफ द बुक. म्हणजे थोडक्यात पहा की या बॉडीमध्ये आपल्याला सारांश त्या पुस्तकाचं लिहायचं आहे. म्हणजे एखादं पुस्तक लिहित असताना त्या पुस्तकाचा सारांश काय आहे, त्या पुस्तकाची कथा काय आहे, ही कथा कोणी सांगितलेली आहे, कोणाच्या दृष्टिकोनातून सांगितलेली आहे आणि या कथेमधला बोलण्याचा टोन कोणता आहे हे सारांश स्वरूपामध्ये आपल्याला सांगायचं आहे. त्यातला सेकंड पॉईंट आहे सेटिंग. राईट अबाउट द प्लेस अँड टाईम ऑफ द प्लॉट. या पुस्तकामध्ये जी कथा घडत आहे ही कथा कोणत्या ठिकाणी घडत आहे, कोणत्या कालावधीमध्ये घडत आहे याचा उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थर्ड आहे बॉडीमधला पॉईंट कॅरेक्टर्स. राईट द मेन कॅरेक्टर्स अँड कॉन्फ्लिक्ट ऑर प्रॉब्लेम द मेन कॅरेक्टर्स. या कथेमध्ये असणारी प्रमुख पात्र कोण आहेत आणि या प्रमुख पात्रामधली समस्या किंवा कोणता वाद आहे ज्याच्या भोवती ही कथा फिरते ते आपल्याला हायलाईट करायचं आहे, लिहायचं आहे. चौथा पॉईंट आहे हायलाईट्स. राईट द प्लॉट इन पॉईंट्स फ्रॉम द रायझिंग ॲक्शन टू द बुक्स क्लायमॅक्स अँड एंड. ही कथा आपल्याला थोडक्यात लिहायची आहे. ही लिहित असताना या कथेची सुरुवात काय आहे, या कथेचा परमोच्च बिंदू कोणता आहे आणि शेवट कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला लिहायचं आहे. या कथेचा शेवट मांडत असताना पूर्ण आपण शेवट लिहिणं अपेक्षित नाही आहे. आपण याच्याबद्दल किमान माहिती सांगून वाचकांना आपण पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. तिसरी स्टेप आहे कन्क्लुजन. कन्क्लुजनमध्ये सर्वसामान्यतः फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू लिहिणाऱ्या व्यक्तीचं स्वतःचं मत असतं. याच्यामध्ये 3 मुद्द्यांचा समावेश आहे. समराईज द एक्सप्लेनेशन अँड राईट युअर ओन रिव्ह्यू ऑफ द बुक. यामधला पहिला आहे की या पुस्तकाचा थोडक्यात सारांश आधार घेऊन याच्यावरती आपलं मत मांडायचं आहे. सेकंड आहे व्हॉट आर द बुक्स स्ट्रेंथ अँड विकनेस. या पुस्तकाचे विकनेसेस काय आहेत आणि स्ट्रेंथ काय आहेत, चांगले पॉईंट कोणते आहेत आणि निगेटिव्ह कोणते पॉईंट आहेत हे आपण मांडायचं आहे. डिड द बुक होल्ड युअर इंटरेस्ट. हे पुस्तक वाचत असताना आपला इंटरेस्ट टिकून राहतो का. व्हॉट डिड यू लर्न ऑर मेसेज फ्रॉम द बुक. या पुस्तकामधून तुम्ही काय शिकला किंवा कोणता संदेश हे सुद्धा आपण कन्क्लुजनमध्ये लिहू शकतो. आणि तिसरा पॉईंट आहे गिव्ह युअर ऑनेस्ट ओपिनियन अबाउट द बुक वेदर ऑर नॉट यू वूड रेकमेंड इट टू अदर्स. स्टार रेटिंग ऑप्शनल. म्हणजे या पुस्तकामध्ये कन्क्लुजन मांडत असताना आपलं मत अत्यंत प्रामाणिकपणे मांडायचं आहे की तुम्ही या पुस्तकाची वाचकांना शिफारस कराल का किंवा नाही हे आपण याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि स्टार रेटिंगसुद्धा आपण या पुस्तकाला देऊ शकतो.
सर्वसामान्यतः बुक रिव्ह्यू लिहित असताना त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे पहा. पहिला असेल टायटल, जॅनरा म्हणजे कोणत्या पद्धतीचे हे पुस्तक आहे, ऑथर लेखकाचं नाव, कॉन्फ्लिक्ट या पुस्तकामध्ये कोणता वाद दाखवलेला आहे, पेजीस या पुस्तकाची पानं किती आहेत, मेसेज ऑर टायटल सिग्निफिकन्स या पुस्तकातनं नेमका कोणता संदेश दिलेला आहे किंवा या पुस्तकाचं जे शीर्षक आहे त्याचा सिग्निफिकन्स महत्त्व काय आहे, कॅरेक्टर्स, हिरो, मेजर लीड रोल, हिरोईन, विलन ऑर निगेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे थोडक्यात मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स हे आपल्याला लिहावे लागतील, स्टोरी प्लॉट ऑफ द बुक, राईट अबाउट द स्टोरी प्लॉट अँड कॅरेक्टर्स ऑफ बुक, डोंट टेल द एंडिंग, ॲनालाइज अ बुक ऑर फिल्म, टॉक अबाउट अ गुड थिंग्स अँड बॅड थिंग्स, स्टोरी सेटिंग मेसेज. या पुस्तकामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट गोष्टी आहेत याचासुद्धा उल्लेख आपण फिल्म रिव्ह्यूप्रमाणे सेकंड पॅराग्राफमध्ये करायचा आहे. कन्क्ल्युजनमध्ये आपल्याला हे का आवडलेलं आहे, याच्यामधल्या चांगल्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी, तुम्ही इतरांना शिफारस कराल का, हे कन्क्ल्युजनमध्ये येईल. आणि स्टार रेटिंग, ओव्हरऑल बुकचा परफॉर्मन्स कसा आहे, याची कथा काय आहे, मांडणी कशी आहे, कोणती रायटिंग स्टाईल आहे, याच्यावरती आपण हे स्टार रेटिंग द्यायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, या पार्ट 1मध्ये आपण फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू म्हणजे काय आणि याचा फॉर्मॅट नेमका काय आहे याचा अभ्यास केलेला आहे. सेकंड पार्टमध्ये फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू याचं एक एक्झाम्पल आणि फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यूमध्ये उपयुक्त असणारे एक्सप्रेशन्स याचा आपण अभ्यास करणार आहे. सो टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Please like, share and subscribe.